गुड मॉर्निंग, नमस्ते. आज आपण बघणार आहोत महाकोश एपिसोड नंबर 7 आणि आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत आपण जे अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत परंतु त्यांच्या सेवा कालावधीमध्ये काही एरियर्स म्हणजे थकबाकी काढायचं बाकी राहिलेलं आहे. तर अशा सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यांचा थकबाकीचे देयक कसे काढायचे, हे थकबाकीचे देयक म्हणजे हे एरियर्सचे देयक आपण कुठल्या हेडमधून काढायचे, कुठल्या बिल टाईपमधून काढायचे ते आज सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी गुगल क्रोमवर महाकोश असे टाईप करा. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला बिम्स या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला असा पुढे इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला DDO लॉगिन ID आणि तुमचा पहिला पासवर्ड एंटर करायचा आहे. त्यानंतर दिलेला कॅप्चा टाईप करा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा. तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्याआधी ज्या एम्प्लॉईचा तुम्हाला एरियस बिल काढायचं आहे त्याचं स्कीम कोड, ऑब्जेक्शन डिस्क्रिप्शन आणि डिमांड नंबर आपल्याजवळ लिहून ठेवा. या इंटरफेसमध्ये तुम्हाला फंड ट्रान्सफर, बिल एंट्री, लोन, रिसिप्ट, रिपोर्ट, मेंटेनन्स, साइन आउट असे टॅब दिसतील. त्याखाली जस्ट तुम्ही बघू शकता सो डिटेल्समध्ये तुम्हाला डिमांड नंबर हा H06 यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्कीममध्ये 20591183 या टॅबवर क्लिक करून तुम्हाला सॅलरी या हेडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला बिल टाईपमध्ये तुम्हाला कुठल्या हेडमध्ये बिल काढायचं आहे ते इथे टाईप करायचं, सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 27 एरियर्स ऑफ रिटायर्ड एम्प्लॉई यावर सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा MTR 19 व तुमचं बिल कॅटेगरी हा रेग्युलर सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुम्हाला ग्रॉस अमाऊंट टाकायची आहे म्हणजे तुमच्या एरियसची जी अमाऊंट आहे ती इथे टाकायची आहे. डिडक्शन जर 0 असेल तर 0 टाका किंवा काही डिडक्शन असेल तर तिथे डिडक्शन लिहा. पण माझं डिडक्शन 0 होतं त्यामुळे माझी नेट अमाऊंट आपोआप घेतली. त्यानंतर डिडक्शन नसल्यामुळे खाली तुम्ही बघू शकता तुम्हाला पेईचं नाव इथे टाकायचं आहे. त्यासाठी तुमचा रजिस्टर्ड पेई आहे की रेग्युलर पेई आहे हे सिलेक्ट करायचं आहे. तुमचा पेई म्हणजे ज्या एम्प्लॉईचं तुम्हाला एरियस बिल काढायचं आहे त्या एम्प्लॉईचं नाव तुमचं रेग्युलर पेईमध्ये पण असू शकते किंवा रजिस्टर्ड पेईमध्ये पण असू शकते. तर माझं रजिस्टर्ड पेईमध्ये नाव असल्यामुळे मी इथे रजिस्टर्ड पेई सिलेक्ट केलं. त्यानंतर त्यांचं नाव सर्च करून त्यांच्या नावावर इथे सिलेक्ट केलं. तर बघू शकता की त्यांच्या नावासमोर त्यांचा पॅन नंबर आलेला आहे, अकाउंट नंबर आलेला आहे आणि त्यांचा IFSC कोड आलेला आहे. तसेच आता इथे तुम्हाला त्यांच्या एरियस बिलाची अमाऊंट विचारली आहे. तर तुमची जी नेट अमाऊंट आलेली आहे ती नेट अमाऊंट तुम्ही इथे टाईप करा आणि ॲड या बटनवर क्लिक करा. त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर पुढे असे तुम्हाला इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिलामध्ये तुम्ही तुमचं बिल कुठल्या हेडमध्ये काढलं, किती अमाऊंटचं काढलं इथे डिटेल्स येईल. त्यानंतर इथे तुम्हाला इथे डाउनलोड रिपोर्ट, प्रिंट रिपोर्ट आणि अप्रूव्ह बिल असे 3 ऑप्शन दिसतील. या 3 ऑप्शनपैकी तुम्हाला अप्रूव्ह बिल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक करताच तुमचा जो बिल अप्रूव्ह सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. ओके या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा BDS इथे जनरेट होईल. अशा प्रकारे तुम्ही रिटायर एम्प्लॉईचं एरियस बिल काढू शकता. या BDSची प्रिंट काढून त्याच्या 2 प्रती तसेच तुमच्या बिलाच्या 2 प्रती आणि त्याच्यासोबत लागणारे डॉक्युमेंट जोडून तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ट्रेझरीला सबमिट करा आणि तयार आहे तुमचे एरियस ऑफ रिटायर्ड एम्प्लॉईचे बिल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जर तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. थँक्यू.